मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे। 24 तासांमध्ये 68,000 दशलक्ष लिटरची भर पडली आहे। 7ही तलावांनी 2023 ची पाणी पातळी गाठली आहे। मुंबईमध्ये जुलैमध्ये पावसाची सरासरी 14 दिवसांमध्येच पूर्ण झाली आहे। मुंबईच्या 7ही धरणांमध्ये आता 29% जास्त पाणी आहे। जुई जाधव माझा सहकारी आपल्या सोबत आहे। जुई, मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण उन्हाळ्यामध्ये जी पाणी टंचाई सहन करावी लागते आता ती कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये पुढच्या वर्षी सहन करावी लागणार नाही, कारण पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते। अगदीच तृप्ती बरोबर मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार खरं तर त्यांच्या मानेभोवती लटकली होती। मात्र ती तलवार आता हळूहळू आपल्याला कुठेतरी दूर होताना पाहायला मिळते, कारण का मुंबईमध्ये जी पाणी पुरवठा करणारी धरणं आहेत त्यांच्यामध्ये 29% वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि 68,000% इतकं पाणी जमलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं तर मग मुंबईमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये जितका पाऊस पडलेला आहे, जुलै महिन्याचा कोटा या 14 दिवसाच्या पावसाने पूर्ण केला आहे। ठिकठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे। मात्र जरी ही बाब समोर असली तरी अजून एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, ती म्हणजे की मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत मुंबईची जी 7 धरणं आहेत पाणी पुरवठा करणारी त्यांच्यामध्ये 80% इतकं पाणी साठत नाही तोपर्यंत जी 10% पाणी कपात केली आहे मुंबईकरांवर ती कमी केली जाणार नाही। त्यामुळे जरी 29% पाण्याची वाढ झाली असेल मुंबईच्या धरणांमध्ये तरी देखील अजून काही ठिकाणी पाणी टंचाई म्हणजे पाणी कपातीची घोषणा केली आहे ती मागे घेण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे जरी पाऊस मुसळधार पडत असला, जरी पावसाने जुलै महिन्याचा कोटा 14 दिवसात पूर्ण केला असला तरी देखील मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका वारंवार करत आहे आणि मुंबईकरांनी देखील सतर्क राहून पाण्याचा वापर करण्यासाठी पालिकेने त्यांना आदेश दिले आहेत। तृप्ती, जय, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।